इमर्जन्सी फंड कशासाठी? बहुतेक सगळे म्हणतात की इमर्जन्सीसाठी. पण तेवढंच उत्तर नाही बरोबर. ॲक्च्युअली इमर्जन्सी फंड हा आपले फक्त एक्सपेन्सेस कव्हर नाही करत. तो आपल्याला बऱ्याच चुकीच्या गोष्टी करण्यापासून पण वाचवतो. तर हा फरक थोडासा समजून घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल पैसे संपले, इमर्जन्सी आली, आपण पहिले काय विकणार? रिटायरमेंटचा फंड, नाहीतर मुलांच्या एज्युकेशनचा फंड. भले त्याचं व्हॅल्युएशन 20% निगेटिव्ह असू देत, तरी आपण इमर्जन्सीमध्ये तो विकणार. म्हणजे इमर्जन्सी फंड नसेल तर लाँग टर्मचं इन्व्हेस्टमेंट आपलं मोडलं जातं. आणि ॲम्फीच्या डेटामध्ये पण हाच पॅटर्न दिसतो. जेव्हा जेव्हा मार्केट पडतं, SIP स्टॉप करणाऱ्यांचं प्रमाण पण वाढतं. आता हा प्लॅनचा पार्ट नसतो, हे सगळं होतं घाबरून. कारण इमर्जन्सी फंड नसेल तर लिक्विडिटीचा सोर्स होतो इक्विटी. आणि इक्विटी तर इथं पडते, म्हणून SIP स्टॉप करायची. म्हणजे थोडक्यात काय, मार्केट क्रॅश झालं की आपण चुकीचे निर्णय घेणार हे गॅरंटीड जातं. आणि आणखी एक महत्त्वाचं, या इमर्जन्सी फंडला कुठला कॉम्पिटिटर असेल तर तो नातेवाईकांकडून घेतलेला पैसा. आता या पैशाला बहुतेक वेळा इंटरेस्टही नसतो, फायनान्शियली फ्री पण असतो. पण एक प्रॉब्लेम असतो, हा पैसा असतो इमोशनली खूप कॉस्टली. बरेच वेळा या पैशांवरनं आपल्याला ऐकायला लागू शकतं. आणि हा इमोशनल कॉस्ट आपल्याला कुठलाच कॅल्क्युलेटर दाखवत नाही. म्हणून इन शॉर्ट, इमर्जन्सी फंडात 6 महिने पाहिजे का 3 महिने पाहिजे, हा प्रश्न थोडासा सेकंडरी आहे. तर प्रायमरी प्रश्न काय आहे की जर मी घाबरलो तर मी पहिले काय विकेल? ह्याचं उत्तर जे असेल, पहिले इन्व्हेस्टमेंट तिथनं सुरुवात करा, जे तुम्हाला इमर्जन्सीच्या वेळी वाचवेल. इन्व्हेस्टमेंटचा एकच नियम, पेसिमिस्ट सारखं सेव्ह करायचं आणि ऑप्टिमिस्ट सारखं इन्व्हेस्ट करायचं. तुमच्या रिटायरमेंटचा किंवा मुलांसाठीचा फंड तुम्ही इमर्जन्सीमुळे तोडलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.